नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. हा, नमस्कार भाऊ. तर हे आहेत प्रकाश ठाकरे. भाऊ, तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. 86 69 81 34 68. 86 69 81 34 68 हा यांचा नंबर आहे. हे पुसदला राहतात आणि त्यांचं हे शेत आहे, हे पोखरी शिवारात आहे आणि ते एक चांगले शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत. आणि आम्ही ज्या सूचना दिल्या यावर्षी की बेड लावूनच तुम्ही पेरणी करा किंवा बेडवरच पेरणी करा, तर त्यांची पेरणी तुम्हाला दिसत आहे. सर्व पेरणी बेडवर आहे. बंधूनो, बघा आता हा कापूस आहे. भाऊ, हा कापूस कोण्या कंपनीचा आहे? हे राशीचा आहे 669. हा, राशीचा 669 हा कापूस आहे. आणि या भाऊ इकडे जर्मिनेशन पाहू आपण. बघा आता या कापसाची पोझिशन चांगली आहे. सांगण्याचा अर्थ असा की यंदा पावसाळा कमी आहे. या कापसाला जवळपास या पोझिशन वरून 20 दिवस झाले. 20 दिवस झाले आहेत. म्हणजे असं समजा तुम्ही 1 जुलैच्या आसपासची ही लागवण किंवा पेरणी आहे. आणि भाऊ मला सांगा, लावल्यानंतर पाऊस किती वेळा आला? 2 पाऊस झाले. त्याच्यानंतर सुरुवातीलाच झाले. सुरुवात. म्हणजे लावल्यानंतर 1-2 पाऊसच झाले सुरुवातीला. 5-6 तारखेच्या नंतर पाऊस पूर्ण उघडलेला आहे. 15 दिवसापासून खंड नाही. 15 दिवसापासून या शिवारामध्ये एक थेंबही पाऊस झाला नाही. परंतु बेडवर लागवण असल्यामुळे या कापसाचं जर्मिनेशन खूप चांगलं झालं आणि आजही या कापसाची पोझिशन चांगली आहे, वाढ चांगली होत आहे. आणखी 5-6 दिवस 8 दिवस पाऊस नाही आला तरी याला काही फारसा प्रॉब्लेम येणार नाही. बेडवर लागवणीचा असा फायदा होतो, कारण जे 1-2 पाऊस झाले ते पूर्ण या शेतामध्ये मुरले. तर याला काही खत दिलं का? काहीच नाही सर, काहीच नाही. खत दिलं नाही. फवारणी केली का? नाही. फवारणी सुद्धा नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मुळीला वाढायला जर चांगली जागा मिळाली तर पिकाचा स्टँड चांगला होतो आणि बेडमुळं आहे ते मॉइश्चर जास्त दिवस आपल्याला टिकते. तर आता यात आता खूप तण आहे. यात आता कसा बंदोबस्त करणार तुम्ही? हे फवारणीच्या याच्यामधून. तर याला आता तुम्हाला पायरोथोबिक सोडियम म्हणजे हिटवीड वगैरे जे आहे हे तणनाशक तुम्हाला मारता येते. परंतु तणनाशक मारण्याच्या आधी पाऊस आला पाहिजे. ओल असताना तुम्हाला तणनाशक मारता येते. किंवा भाऊ इथे एक डवरं असंही पकडता येते. 2 साईडला 2 साईडला 2 डवरे घेऊन तणाचा बंदोबस्त करता येते. नालीत सुद्धा एक डवरं मारता येते. जर समजा मशागतीची व्यवस्था असेल, पाऊस लांबत असेल तर तुम्ही डवरं धरा. आणि या 1-2 दिवसात जर पाऊस आला तर तुम्ही त्याला फवारणीच्या याच्यामधून. आणि आता याला खत तुम्हाला द्यायची आहेत. आता काय देणार तुम्ही? एक तुम्हाला मिश्र खत घ्यावं लागेल. 10-26-26 दाणेदार. 10-26-26 दाणेदार. नाही, 10-26-26 दिल्यानंतर पोटॅश द्यायचं काम नाही. एकरी एक पोतं तुम्हाला देता येईल. 10-26-26 सोबत आणखी चांगली वाढ होण्यासाठी याला तुम्हाला 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युल, जसं वसंत बायोटेकचं सुपर सॉइल चार्जर आहे ते एकरी 10 किलो आणि मायक्रोन्यूट्रियनसाठी 10 किलो तुम्हाला धनलक्ष्मी दाणेदार देता येईल. तर या कापसाला जर एक खताचा चांगला डोस दिला, एक बॅग कुठलंही संयुक्त दाणेदार खत, त्यासोबत 10 किलो ग्रॅन्युल ह्युमिकचे आणि 10 किलो मायक्रोन्यूट्रियन, तर याची खताची बरीचशी गरज पूर्ण होईल. आणि आता याच्यावर काही फारसा रोग नाही, त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला काही फवारणीची आवश्यकता, किडीसाठी फवारणीची काही आवश्यकता मला दिसत नाही. तणाचा बंदोबस्त केला आणि एक खताचा डोस दिला तर या कापसाचा स्टँड चांगला होऊ शकतो. सोबत आता या कापसामध्ये तूर सुद्धा आहे.
ही तुरीची जात तुम्हाला सांगता येईल? तुरीची हे आहे दप्तरीची ही दप्तरीची लाल तूर आहे. तूर आहे. आणि या तुरीसाठी तुम्हाला माझा एक सल्ला आहे, एका ठिकाणी खूप झाडं आहेत असे, हो एवढे झाडं आपल्याला एका ठिकाणी नको आहे. तर याची विरळणी करून घ्या. हो. तुरीलाही एक जो कापसाला डोस दिला, कापसासोबतचाच तुरीला तोही तुम्हाला देता येईल. आणि यानंतर तुरीची छाटणी कशी करायची आणि तुरीवर बुरशीजन्य किंवा करपा हे रोग येऊ नये म्हणून काय करायचं यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहा. बंधूंनो, यावेळी पाऊस कमी आहे, दिवस खूप अडचणीचे आहेत, परंतु या ठाकरे भाऊंनी इथे एवढ्या कमी पावसामध्ये जे पीक मेंटेन केलं, कमी पावसात कमी खर्चात, आणखी फवारणी नाही, यांनी व्यवस्थित शेतीची मशागत केली, बेड केले, लागवण केली. लागवण केल्यानंतर 1-2 पाऊस झाले, त्या पावसात यांचा पिकाचा स्टँड चांगला झालाय. माझं आपल्याला आव्हान आहे की यापुढे आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये बेडवरच लागवण करत जावी आणि ठाकरे भाऊ सारखं चांगलं पीक घ्यावं. या पिकाचे याच्या पुढील डेव्हलपमेंटचे व्हिडिओ मी आपल्याशी शेअर करत जाईन, कारण ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत आणि कमी खर्चात शेती करतात. तर आपल्याला त्याचीच आवश्यकता आहे. कमी खर्चात शेती झाली पाहिजेत आणि उत्पन्न चांगलं आलं पाहिजे. तर नमस्कार भाऊ, तुम्ही वेळ दिला, शेतकऱ्याशी आमच्या संवाद साधला, त्यासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.